हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण जे जॅकेट ब्लेझर असतं त्याची कटिंग बघणार आहे. तर त्यामध्ये अगोदर आपण स्टेप बाय स्टेप पार्ट 1मध्ये बघणार आहोत. तर कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, त्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप बघू आणि तुमच्या देखील लक्षात राहायला हवं. तर हे मेजरमेंट घेतले, या मेजरमेंटनुसार आपण ब्लेझरची कटिंग करणार आहे. तर शोल्डर घेतले 15 इंच, उंची 18, छाती 35 आहे, कमर 28 आहे, नेक राऊंड घेतला आहे 13 इंच, शोल्डर टू अपेक्स आहे 10, अपेक्स टू अपेक्स 7 इंच आहे, बाही घेतली 18 इंच, त्याच्यावर दंडघेर घेतला आहे 10 इंच, त्यानंतर 11 व 10.5 घेतला आहे, 8 इंच 12 घेतला आहे, 5 वर 13 घेतला आहे. त्यानंतर लोअर चेस्टचं मेजरमेंट घेतलं आहे इथं 13 इंच. तर या मेजरमेंटनुसार आपण ब्लेझरची इथं ड्राफ्टिंग करणार आहोत. तर चला मी तुम्हाला इथं ड्राफ्टिंग दाखवते. तर बघा, अगोदर आपण बॅक पार्टची ड्राफ्टिंग करणार आहे. त्यासाठी वरतून मी एक स्ट्रेट लाईन देऊन घेतली. नीट लक्षात घ्या, तुम्हाला देखील ब्लेझरची कटिंग करायची असेल तर तुम्ही देखील अगोदर कार्डशीटवर किंवा न्यूजपेपरवर करू शकता. तर ही बघा, ही आपली फोल्ड बाजू आहे अशी समजू आपण. फोल्ड साईड, ती ही आपली फोल्ड साईड असणार आहे ही. तर चला, तर शोल्डरचं मेजरमेंट टाकायचं आहे. तर शोल्डर किती आपले 15 इंच शोल्डर आहे, त्याचं आपल्याला निम्मं घ्यायचं आहे. तर ते किती झालं 7.5 इंच. तर बघा, इथून आपण फोल्ड बाजूकडून टेप ठेवू, 7.5 इंच इथं मार्किंग करायची. त्यानंतर बघा, इथून डाऊन जायचं आहे. डाऊन जाणं कंपल्सरी आहे. इथं डाऊन जायचं आहे 1.25 इंच, डाऊन जाणं कंपल्सरी आहे आणि हे देखील मेजरमेंट कंपल्सरी आहे सर्वांसाठी. त्यानंतर बघा, इथं आता आपल्याला नेक राऊंडचं मेजरमेंट टाकायचं आहे. तर नेक राऊंड किती आपला 13 इंच आहे. तर बघा, नेक राऊंड आहे आपला 13 इंच, त्याला भागिले 4 करायचं आहे. त्यामधून आपल्याला मायनस करायचं आहे 0.5 म्हणजे अर्धा इंच. तर किती झालं 2.75. तर इकडून मेजरमेंट टाकते मी 2.75. तर हे बघा, इथे स्केलने आपण आता हे जोडून घेऊ. इकडे देखील सेम जोडून घ्यायचे. त्यानंतर बघा, आता मी तुम्हाला स्क्रीनवर जो चार्ट आहे मेजरमेंटचा तो चार्ट शो करेलच. तर बघा, इथं आपण आता आपल्या साईजनुसार इथं आपल्याला आर्म होलची मार्किंग करण्यासाठी चेस्ट लाईन भेटेल, त्यासाठी आपल्याला मार्किंग करायची. आता मी माझ्या साईजनुसार हे बघा 35/6, त्यामध्ये प्लस करायचं आहे आपल्याला 1.15 म्हणजे 7 इंच. आपल्या साईजनुसार आपल्याला तिथं ॲड करायचं आहे. तर आपली चेस्ट होती 35, तिला भागिले 6 केल्या, त्याच्यामध्ये जेवढं आलं आहे त्याच्यात ॲड केलं आपण 1.25 म्हणजे 1.25 इंच ॲड केलं. तर इथं आपल्याला मी आता डाऊन गेलो आहे तिथून टेप ठेवून मी 7 इंच इथं मार्किंग करते. स्केलने आपण हे स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. त्यानंतर बघा, ही जी लाईन आहे हिचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर इथून मी टेप असा ठेवते, सेंटरवर एक मार्किंग करायची, तिथून आपल्याला टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे. हा बघा, इथून असा टेप ठेवायचा आहे. तर मार्किंग करायची आपल्याला जॅकेटच्या उंची. तिथं आपली जॅकेट किती आहे, जॅकेट आहे आपलं 18 इंच, तर त्यामध्ये 1 इंच प्लस करून मी 19 मार्किंग करते. तर बघा, आता इथं आपण ही जी लेंथची मार्किंग केली ती आपली कमरची लाईन होईल. तर इथं आपण स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. तर बघा, ही झाली आपली छातीची लाईन, ही झाली आपली कमरची लाईन. तर बघा, इथे आपल्याला काय करायचं आहे, आता हे जॅकेट आहे त्यामुळे इथं लुझिंग किती द्यायची आपल्याला 3 इंच लुझिंग देणं कंपल्सरी आहे. तुम्हाला देखील साईज कोणती पण असू द्या, पण तुम्हाला लुझिंग देणं कंपल्सरी आहे. तर आपली चेस्ट किती 35 प्लस करायचं आहे, त्याच्यात 3 इंच किती झालं 38 भागिले 4 करायचं आहे. तर किती आलं 9.5 इंच. तर बघा, इथून टेप ठेवते मी 9.5 इंच मार्किंग करते. शिलाई मार्जिन घेते 1 इंच. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार अर्धा इंच पण घेऊ शकता, 1.5 इंच देखील घेऊ शकता. त्यानंतर बघा, इथे जी आपण छातीची जी मार्किंग केली 9.5 इंच, तर ह्या कमरेच्या लाईनवर आपल्याला 1 इंच कमी करायची. तर ही इथं आपण किती केली 9.5, तर इथं आपण करणार आहे 8.5 इंच. तर बघा, इथं मी 8.5 इंच मार्किंग करते. शिलाई मार्जिन घेते 1 इंच.
तुमची साईज कोणती पण असू द्या, तुम्हाला देखील सेम याच पद्धतीने मेथड फॉलो करायची. त्यानंतर आपण आता स्केलने हे जोडून घेऊ. त्यानंतर बाहेरची लाईन देखील बाहेरच्या लाईनला जोडून घेऊ. त्यानंतर बघा, आता आपल्याला इथं हे जो डाऊन गेलो आहे आणि छातीची लाईन याचं सेंटर काढायचं आहे. तिथून मी टेप असा ठेवते, सेंटर वे मार्किंग करून घेते. तिथे सेंटर वे मार्किंग करायची. स्केलने आपण ही मार्किंग थोडी अशी पुढे घेऊ. त्यानंतर बघा, इथे जी आपण शोल्डरची मार्किंग केली ती चेक करते. तर ती किती आपली 7.5 इंच आहे. किती 7.5 इंच. तर इथं आपल्याला किती अर्धा इंच कमी घ्यायची. तर इथे मी 7 इंच मार्किंग करते. त्यानंतर छातीच्या लाईनवर पण सेम 7 इंच मार्किंग करते. स्केलने आपण हे असे जोडून घेऊ. तर इकडे देखील. त्यानंतर क्रॉसमध्ये आता मार्किंग करायची. आता मी माझ्या साईजनुसार क्रॉसमध्ये मार्किंग करते. बॅक पार्ट आहे त्यामुळे इथं 1.5 इंच मार्किंग करते. तर हे बघा, इथं 1.5 इंच मार्किंग करते. फ्रेंच कवने आर्म होलचा शेप देऊन घेऊ आपण इथे. तुमची चेस्ट जर 40च्या आत असेल तर तुम्हाला ही मार्किंग फॉलो करायची. तुमची चेस्ट जर 40च्या पुढे असेल तर तुम्हाला बॅकला करायची 1.25 इंच आणि फ्रंटला करायची 1 इंच. तर आता आपण बॅकला किती केली 1.5 इंच. तर हे बघा, फ्रेंच कवने आर्म होलचा शेप देऊन घेते. तर इथं आर्म होलचा शेप देऊन घेतला आहे. तर बघा, आता एक पार्टचा आहे ते आपल्याला इथून जी गळ्याची उंची ती टाकायची. तर बघा, ही स्ट्रेट लाईन आहे. इथून मी बघा 2 लाईन इतकं खाली मार्किंग करते, म्हणजे 0.25 आहे. बघा, इथून 2 लाईन इतकं खाली मार्किंग केली. अशी लाईन ड्रॉ करून घेते. आपली शोल्डरची जी मार्किंग केली, म्हणजे आपण नेक राऊंडची जी मार्किंग केली ती आहे. तिथं आपल्याला ही जॉईन करायचं आहे. तर आता इथं आपण फ्रेंच कवने असा शेप देऊन घेऊ. तुम्हाला तुमची साईज कोणती पण असू द्या, तुम्हाला फिक्स आहे 0.25च गळ्याची मार्किंग करायची बॅक साईडच्या. तर बघा, इथे मी असं बॅक साईडच्या गळ्याचा असा शेप देऊन घेतला आहे. त्यानंतर बघा, आपल्याला आता रेडी शोल्डर चेक करायचं आहे. तर इथून ही जी लाईन आहे ती थोडीशी खाली ड्रॉ करते आणि इथून ही जी लाईन आहे हिच्या खाली अर्धा इंचाचा गॅप सोडून इथे एक डॉट डॉटची लाईन बनवून घेते. तर बघा, इथे एक डॉट डॉटची लाईन अशी बनवून घेते. त्यानंतर आपल्याला इथून रेडी शोल्डर चेक करायचं आहे. तर आता मी इथून रेडी शोल्डर चेक करते. तर किती आपलं 5 इंच. किती आपलं रेडी शोल्डर 5 इंच. तर इथं आपल्याला असं लिहून घ्यायचं आहे, 5 इंच आपलं शोल्डर आहे, असं लक्षात राहील आपल्या. असं 5 इंच रेडी शोल्डर. तर बघा, बॅक पार्टची आता एवढी आपली ड्राफ्टिंग झाली. तर आपण ब्लेझरची जी म्हणजे जॅकेटची कटिंग आहे तीच स्टेप बाय स्टेप बघणार आहे. त्यासाठी आपण फक्त बॅक पार्ट सिम्पल होता तो इथं तुम्हाला व्यवस्थित ड्राफ्ट करून सांगितला आहे. आपण जसं जसं पुढे जाऊ तसं स्टेप बाय स्टेप एक एक पार्ट शिकत जाऊ. तर तुम्हाला आत्ताच सर्व सांगितलं तर तुमचा देखील गोंधळ होईल, तुम्हाला देखील समजणार नाही. त्यासाठी अगोदर आपण बॅक पार्टची ड्राफ्टिंग केली. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करू. त्यानंतर स्लीवची कटिंग करू. त्यानंतर अस्तर्व जे मेन फॅब्रिक आहे त्यावर ठेवून स्टिचिंग आणि ते दाखवू. तर स्टेप बाय स्टेप तुम्ही देखील शिकशाल. त्यामुळे मी व्हिडिओ जास्त मोठा करत नाही आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.